मुंबई इंडियन्स फॅन्स, मी तुम्हाला विचारतोय, 243 धावांचं जे टार्गेट सेट केलं होतं, ते पुरेसं होतं का? माझं उत्तर आहे नाही. कारण जेव्हा मैदान वानखेड्याचं असतं आणि ऑपोझिशनकडे ट्रॅव्हिस सेट, हॅनरिच क्लासन, ईशान किशन आणि अभिषेक शर्मासारखे डिस्ट्रॉयर फलंदाज असतात, तेव्हा ते टार्गेट नक्कीच कमी असतं. घरच्या मैदानावर चौथा पराभव लागोपाठ आणि हा पराभव तर मुंबईला खूप हट करून गेला असेलच. पण त्यांना कारणीभूत तेच आहेत. 16 षटकात जेव्हा 202 धावा ऑन बोर्ड आहेत आणि पुढच्या 4 षटकात 41 धावा फक्त केल्या गेल्या. 4 षटकात कुठेतरी अपेक्षा होती की 60-70 धावा जर आल्या असत्या तर नक्कीच एक एक सेफ टार्गेट. मी सेफ अशासाठी म्हणतोय कारण 240 धावा वानखेडेवर पुरेशा नाहीयेत आणि तेच झालं. चेसिंगला जेव्हा अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड उतरले, मैदानावर ड्यू होतं, बॉल स्किट होत होता आणि त्याचा फायदा त्या दोघांनी चांगलाच घेतला. एक चांगली सुरुवात अभिषेक शर्माची बऱ्याच कालावधीनंतर, बऱ्याच मॅचेस नंतर टिपिकल ट्रॅव्हिस हेडची बॅटिंग बघायला मिळाली आणि मला वाटतं पण चेसिंगचा मेन हिरो होता हॅनरी क्लासन. लाजवाब बॅटिंग त्यांनी केली आहे आणि मला वाटतं जे टार्गेट 240 होतं त्यांच्या बॅटिंग पुढे लिटरली बिलो 200 वाटायला लागलं आणि 18.4 मध्ये त्यांनी सामना संपवला. पण या सर्व बॅटिंगच्या फेस्टमध्ये मी एका बॉलरचं नाव नक्कीच घेईन. तो आहे साकिब हुसेन. 4 ओव्हरमध्ये फक्त 29 धावा त्याने दिल्या आहेत आणि 1 विकेट काढल्या. मला वाटतं त्याचे 4 ओव्हर मॅचच्या टर्नअराउंड ठरल्या आणि त्याच्यावर जे कळस चढवला तो हॅनरी क्लासनने. सनरायझर्स हैदराबादचे इंटेंट क्लिअर आहेत. ते त्यांना फक्त क्वालिफाय नाही करायचंय. त्यांना त्यांना कप यावेळी त्यांच्याकडे घेऊन यायचं. त्यांचे इंटेन्शन अगदी क्लिअर आहेत आणि त्या प्रकारे ते खेळतायत. लागोपाठ 5वा विजय. IPL मध्ये लागवड 5 विजय मिळवणं खाऊ नये. त्यांची प्रोसेस, थॉट प्रोसेस, ऑन फील्ड एक्झिक्युशन कमालीचं आहे. पण व्हाईस वर्सा मुंबई इंडियन्स आता त्यांचं जहाज अर्ध्यापेक्षा खाली डुबलं गेलंय. 6 मधनं 6 जिंकायचे आणि ज्या प्रकारे परिस्थिती आहे, आय डोंट नो त्यांच्या खेम्यामध्ये काय चाललंय? का सगळेजण एका वेळी क्लिक होत नाहीयेत? का एक युनिक कामगिरी दिसून येत नाही त्यांची? काही कल्पना नाही आपल्याला. पण होपफुली याच्या आधी पण त्यांनी केलंय. यावेळी पण ते करण्याचा प्रयत्न करतील. पण त्यासाठी कमालीचं एक्झिक्युशन त्यांना द्यायला लागेल. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मी आधी म्हणालो होतो, की ऑन पेपर ही कमालीची टीम आहे मुंबई इंडियन्स. मॅच विनर्स भरभरून आहेत त्यांच्याकडे, पण ते क्लिक झालेले नाहीत. त्याच्यामुळे मुंबईला आता प्रत्येक सामना करो की मरोचा आहे. तर क्रिकेट फॅन्स मी तुम्हाला विचारतो, मुंबई इंडियन्स मुसंडी मारेल का यावेळी? किंवा सनरायझर हैदराबाद यावेळी कप जिंकेल का? तुम्ही कमेंट करा आम्हाला आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.